आज मी बनवणार आहे अंडा घोटाला। तर आज माझ्या घरी अचानक पाहुणे आलेले आहेत, तर आता मी काय बनवू काय नाही, तर त्यामुळे म्हटलं पटकन होणारा एकच रेसिपी आहे अंडा घोटाला। टेस्टला पण छान लागतो आणि खूपच भारी पण दिसतं। तर आपण हे अंडा घोटाला बनवायची तयारी बघूया काय काय केलेली आहे मी। इथे घेतले 2 कांदा, कोथिंबीर, टमॅटो, 1.5 टमॅटो घेतला आहे, 1 आणि अर्धा, आणि इथे मिरची घेतलेली आहे, आलं लसणाची पेस्ट, आणि इथे 3 अंडं घेतलेले बॉईल करून, आणि इथे घेतलेले आहेत घरातले मसाले। ह्यात आला आमचं घरगुती मसाला आहे, हळद आहे, मीठ आहे, आणि आगरी मसाला पण आहे, आणि हे आहे गरम मसाला, आणि इथे घेतलेला आहे मी किचन किंग। तर हे मसाले झाले, आणि हे घेतलं आहे मी छोटासा माझा खिसणी, हे आहे अंडा खिसायला घेतलेलं आहे मी, स्पेशली अंड्यासाठीच ठेवलेलं आहे, आणि हे स्मॅश करण्यासाठी घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आहे थोडंसं पाणी कशासाठी घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। आता तुम्ही फक्त कंटिन्यू राहा माझ्या व्लॉगमध्ये, एक छोट्याशा रेसिपीच्या व्लॉगमध्ये। अंडा घोटाला आपण बनवूया। माझा योग डिस्टर्ब करायला। योग काय झालं? मम्मा काय बनवते? मम्मा काय बनवते? अंडा घोटाला। तर इथे ठेवलेलं आहे मी गॅसवरती पॅन। आता पॅनमध्ये टाकूया आपण तेल, मिरची। गॅस जरा फास्ट करते, त्यामुळे मी गॅस स्लो केला होता। कांद्यानंतर आपल्याला टाकायचं आहे, कांद्याला आधी चांगलं लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आलं लसणाची पेस्ट। जेव्हा आपण कांदा हे करतो ना, ब्राउनिश आपल्याला रेड करायचं आधी कांदा, त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट। तुम्ही कंटिन्यू बघत राहा मी काय करते। त्याच्यामध्ये आला आता हा कांदा, त्याला चांगलं परतून घ्यायचं आपल्याला लाल होईपर्यंत, आणि हे लाल होईपर्यंत परतून घेते। ह्याला 3 मिनटं लागतील आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। छानपैकी असं ब्राउनिश झालेलं आहे। आता आपण ह्याला टाकूया आलं लसणाची पेस्ट, आणि ह्याला मिक्स चांगलं करून घेऊया मिक्स टाकायची। आणि तुम्ही तर घरी बनवून टाकलात ना आलं लसणाची पेस्ट तर खूपच बेस्ट आहे, रिझल्ट खूप छान आहे त्याचा, कारण की आपलं घरचं ते घरचं असतं। आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे मी ह्याच्यामध्ये, चांगल्यापैकी मी ह्याला फ्राय करून घेते तेलामध्ये। आलं लसणाची पेस्ट, मिरची, आणि हे कांदा हा मस्तपैकी फ्राय झालेला आहे। आता आपण ह्याच्यात टाकूया टमॅटो। तर टमॅटो टाकायचं आहे आता मी, बघत राहा बघा। टमॅटो आलं आपलं, बारीक कापायचं ज्याने लवकर शिजतील आपलं टमॅटो वगैरे। घेतलं टमॅटो, आता ह्याला चांगलं मी मिक्स करून घेते, आणि ह्याला पण आपण फ्लेमवरती मीडियम फ्लेमवरती 5 मिनटं आपण ठेवून देऊया चांगलं शिजण्यासाठी। थांबा 5 मिनटं फक्त। आता छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे टमॅटो कांद्याला वगैरे। आता आपण टाकूया ह्यात आगरी मसाला 1 चमचा। त्याच्यानंतर आपण टाकूया आपण जे मसाले काढून ठेवले होते ते सगळं ह्यात आहे। तिखाला लागून सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते सगळं मी टाकून घेतलेलं आहे ह्याच्यात। आता ह्याला चांगल्यापैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं, आणि हे चांगल्यापैकी मिक्स करून घेते कारण की तेलामध्ये करपायला नको, तर हे ह्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे। तर आधी आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया, आणि ह्याच्यानंतर मला थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर पाणी ह्यासाठी आपल्याला लागतं, हे बघा। हे चांगल्यापैकी आपण मिक्स करून घेणार आहोत। ट्रायपॉड माझ्या कॅमेराला खूप हलतो आहे, सॉरी। मी ट्रायपॉड आहे, त्याच्यानंतर मग मी छान छान ब्लॉग टाकत जाईन। तुम्हाला कोणते कोणते अजून ब्लॉग आवडले म्हणजे हवे असतील तर मला सांगा। रेसिपी कोणते कोणते हवे आहेत तुम्हाला, मी नक्कीच तुम्हाला शेअर करत जाईन।
आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया, कारण की ते करपायला नको. हे बघा, त्यात आलं थोडंसं हलकं पाणी, ज्याने ते आता मसाले वगैरे प्रॉपर मिक्स होऊन जाईल आपलं. कलर कॅमेऱ्यामध्ये खूप वेगळा दिसतो, ॲक्च्युअलमध्ये खूप रेडिश कलर येतो आहे, कारण की ह्यात आम्ही घरचा मसाला बनवलेला आहे, आगरी मसाला तो टाकतो आहे त्यामुळे. तर हे चांगल्यापैकी आपण स्मॅश करून घेऊया. तुम्हाला दाखवते स्मॅश करून कसं दिसणार आहे. हे कसं लाल कलर आलेलं आहे, ते कॅमेरामध्ये वेगळंच कलर दिसतं आहे. खूप छान असं रेडिश कलर आलेलं आहे. त्याच्यामधलं पाणी आता तेल पण चांगलं सुटलेलं आहे. आता ह्यात आपण टाकूया कोथिंबीर. थोडंसं कोथिंबीर टाकूया. गॅस थोडं फास्ट करून घेऊया. थोडंसं कोथिंबीर फक्त कशासाठी आपल्याला टाकायचं आहे, जे आपण स्मॅश करतो त्यासाठी. हे बघा, हे असं चांगलं परतून घ्यायचं. खूप छान टेस्ट येते, एकदा तुम्ही करून बघा. असं कोथिंबीर कधीही कुठल्याही जेवणात आधी थोडंसं कोथिंबीर टाका. गार्निशिंगला आपण शेवटला टाकूया हवं तर. आता ह्याला मी मस्तपैकी स्मॅश करून घेते आहे. बघा तुम्ही, हे असं स्मॅश करून घ्यायचं पूर्ण आपलं टोमॅटो, कांदा, ते सगळ्यांना छानपैकी स्मॅश करून झाल्यावर आपण त्यात टाकणार आहोत अंड्याला नाही करायचा स्मॅश, आपल्याला हे आधी स्मॅश करून घ्यायचं. कांदा टोमॅटोला हे असं एकदम बारीक झालं पाहिजे. आणि हे तुम्हाला सांगते मी, जेवढं तुम्ही ह्याच्यावरती बनवाल ना तव्यावर, तेवढंच खूप छान ह्याचा टेस्ट लागतो. तव्यावरतीच बनवा. मी ह्याच्यात अंडं किसून टाकते. हाय करा सगळ्यांना, हाय कर. हाय. आता हे बघा, मी अंडा वगैरे किसून घेतलेलं आहे. आता ह्याला चांगल्यापैकी मी मिक्स करून घेते. तुम्हाला दाखवते मिक्स करून झाल्यावर. ते असं आपल्याला मी कापून पण घेते थोडं कधी कधी, आणि हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मी मिक्स करून तुम्हाला दाखवून देते. प्रॉपर मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता तुमच्या इथे तुम्हाला किती ह्याला पाणी टाकायचं आहे, किती ग्रेव्ही हवी ते तुमच्यावरती आहे. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. असं मीठ टाकते गुड लकसाठी. हे बघा, थोडंसं नेहमी मी टाकते, माझी सवय आहे ती टाकायची. आता आपण गार्निशिंग करूया याला. कोथिंबीर टाकणार आणि परत एकदम मिक्स करून घेईन मी व्यवस्थित. आणि ह्याच्यानंतर अजून एक आपल्याला ॲड करायचं आहे, दाखवते तुम्हाला मिक्स करून कसं दिसतंय. आता ह्याच्यामध्ये अजून येणार आहे, मग दाखवते अजून काय टाकायचं आहे. आपण एवढं सगळं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये, एवढं थिकनेस झालेलं आहे माझं. मला एवढंच आवडतं, तुम्हाला दाखवते मी. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं शिजवून घेऊया ह्याला. थोडंसं चांगलं शिजवून घेऊया. खूप मस्त स्मेल आला आहे. आता आपल्या घरी जे कोणी पाहुणे येतात ते पण खूपच एक्सायटेड असतात. घरी रोज रोज तेच खातात सगळे. तर काहीतरी आपण वेगळं बनवलं की कसं लोकांना आवडतं. तर तुम्ही पण हे नक्कीच कधी पाहुणे आले की ट्राय करा. तुम्हालाही तुमचे पाहुणे विचारतील काय बनवलं आहे, खूप टेस्टी आहे. हे बघा, आता हे फायनली आपलं रेडी झालेलं आहे. आता मी ह्याला झाकण मारून ठेवून देते. त्याच्या पुढचा प्रोसेस दाखवते तुम्हाला काय करायचं. तवा ठेवला आहे, तव्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया. हां, थोडंसंच तेल घेतलं आहे मी. त्याच्यात हळद टाकते, मला हळद लागतोच. त्याच्यात हळद टाकते थोडंसं. योग साऱ्या बाजूला. आणि मीठ टाकूया मसाले टाकून झाल्यावर. आपलं थोडंसं स्पायसी लागतं आणि ह्याच्यात मीठ टाकून घेऊया थोडंसं. ह्या दोन्ही बाजूला फ्राय लागतो. हाफ फ्रायमध्ये पण असं नाही की मला वन साईड फ्राय लागतं.
हा दोन्ही साईड फ्राय लागतं आणि थोडंसं सावकाश लांबच राहावा, कारण की खूप तेल उडतं हाफ फ्रायमध्ये. मी ह्याला पलटी मारते. सेकंड साईड मी टाकली त्याची. आता हे प्रॉपर फ्राय झालं की दाखवते. तर आपल्याला अंडा घोटाळा जे आपण बनवलं आहे त्याच्यात आपल्याला हे टाकून द्यायचं आहे, अंडा मसाला. आणि हे दोन्ही मिक्स केलं की ह्याला बोलतात अंडा घोटाळा. तुम्हाला दाखवते, तुम्ही टच्ची राहा. असं फ्राय झालेलं आहे, बघून घ्या. मला असं कडक एकदम कडक वगैरे आवडतं. तुमची चॉईस आहे, तुम्हाला हाफ फ्राय ठेवायचं आहे, तुम्हाला दोन्ही साईडने फ्राय करायचं, ते तुमच्यावरती आहे. हा अंडा मसाला होता, त्यात आपल्याला ठेवायचं आहे, हे आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये. 1 मिनटं अडकलं. हां, हे झालं आपला अंडा घोटाळा. ओके, तर हे मी नंतर स्मॅश करून घेईन. हे झालं आपला अंडा घोटाळा. सॉरी, हे बघा अंडा फ्राय केलं आहे ना. तर आपण काय करूया, पाव गरम करून घेऊया. आमच्या घरी सगळ्यांना पाव आवडतो. तुमची चॉईस. तुम्हाला भाकरी पण खूप छान लागते. आता अचानक पाहुणे आले तर मग काय करायचं तर समजलंच नाही. मग पाव आणले बघा. तर आपण हे चांगलं ह्याला हे करून घेऊया गरम. आणि जेव्हा हाफ फ्राय कराल तेव्हा थोडं सांभाळूनच करा, कारण की ते अंडं थोडंसं हे होतं, उडतं. तर हे पाव आपलं रेडी झालेले आहेत गरम. मला सवय आहे हाताने, तर तुम्ही हाताने करू नका. हे झालं आपले पाव गरम. आता तुम्हाला मी डिश, माझी प्लेट रेडी करते आणि दाखवून देते कसं झालेलं आहे. हे बघा, या तुम्ही पण जेवायला. लिंबू, कांदा, पाव आणि अंडा घोटाळा. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय, टेक केअर.